नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये। आज मी बनवत आहे मुगाच्या डाळीपासून अगदी 15-20 मिनिटात बनवून तयार होणारी मूग डाळीची इडली। ही इडली अगदी कापसासारखी मऊ लुसलुशीत तयार होते आणि सर्व परिवारासाठी आपण अगदी कमी साहित्यात ही नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत। आज आपण कुठलाही डाळ तांदूळ न भिजवता फर्मेंट न करता अगदी सोप्या पद्धतीने इडलीची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम इडली बनवण्याकरिता इथे मी पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे। डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि 2 तासाकरिता इथे मी डाळ भिजत ठेवलेली होती आणि आपली डाळ बघा छान भिजलेली आहे। आता आपण इडलीसाठी लागणारी पुढची तयारी करून घेऊया। इथे मी मोठा बाउल घेतलेला आहे, त्याच्यात अर्धा वाटी बारीक रवा घेतलेला आहे। तुम्ही जाड रवा देखील वापरू शकता। त्याच्यानंतर 1 वाटी इतकी आपल्याला आंबट नसलेली दही वापरायची आहे आणि आता हे सगळं एका मिक्सरच्या मदतीने सगळं मिक्स करून घेऊया। आपण ही इडली इन्स्टंट बनवत आहोत, त्यामुळे आपण दह्याचा वापर केलेला आहे। अगदी तुम्हाला दहीचा वापर नसेल करायचा तर तुम्ही हा पीठ रात्रभर आंबवण्यासाठी ठेवू शकता आणि सकाळी इडली देखील करू शकता। आता आपण भिजलेली डाळ एका मिक्सरच्या भांड्यात पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यातलं एक्स्ट्राचा जो पाणी आहे ना तो आपण काढून घेऊया आणि डाळ आपण वाटून घेऊया। त्याच्यानंतर 2 हिरव्या मिरच्या आणि 1-2 इंच आलं टाकलेलं आहे। आता हे आपण मिक्सरला एकदम बारीक करून घेऊया आणि बघू शकता तुम्ही आपली डाळ एकदम बारीक वाटून झालेली आहे। डाळ एकदम व्यवस्थित भिजली गेलेली होती, त्यामुळे पेस्ट बघा अगदी स्मूथ तयार झालेली आहे। आता आपण रवा 10 मिनिटं बाजूला ठेवलेला होता, तो सुद्धा छान फुललेला आहे। आता आपण हे बारीक करून घेतलेली डाळ सुद्धा याच्यात घालून घेऊया। अशाच पद्धतीने राहिलेली सगळी डाळ देखील आपल्याला दळून घ्यायची आहे। आता आपण हे मिक्सरच्या मदतीने सगळं एकदा मिक्स करून घेऊया। बॅटर असं एकसारखं फेटून घेतल्याने आपली इडली छान हलकी तयार होते। आता आपण याच्यात एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊया। पण तुम्हाला जर अजून ही इडली पौष्टिक करायची असेल तर तुम्हाला ज्या भाज्या आवडतात तुम्ही त्या भाज्या देखील घालून घेऊ शकता आणि 1 वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पण घातलेली आहे। मूग डाळीची इडली करताना कोथिंबीर नक्की घाला, म्हणजे इडलीला टेस्ट खूप चांगली येते। आता आपण हे सगळं एकदा मिक्स करून घेऊया। सगळं मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याच्यात अर्धा चम्मच इतकं जिरा घालून घेऊया। जिरा घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हे स्किप देखील करू शकता। आता पुन्हा आपण मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हे पीठ फेटत जायचं आहे, त्यामुळे आपली इडली एकदम हलकी आणि जाळीदार तयार होते। इडलीचं पीठ आपण बाजूला ठेवून देऊया आणि इडलीसाठी इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच सोबत आपल्याला हे भांड्यांना सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे, त्यामुळे आपली इडली भांड्यांना चिटकणार नाही। ही सगळी तयारी आपल्याला आधीच करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला इनो सोडा जे तुम्हाला घालायचे ते घालून घ्यायचं। आता इनो घातल्यानंतर लगेच थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, यामुळे सोडा ॲक्टिवेट होण्याकरिता मदत होते। आता पटापट आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला हे पीठ इडलीच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे। एका चम्मचच्या मदतीने आपण हे सगळं इडलीच्या भांड्यात भरून घेऊया। ज्यांना इनो सोडा घातलेली पदार्थ आवडत नाही त्यांनी हा पीठ फर्मेंट करून देखील इडली बनवून घेऊ शकता। आता आपण हे स्टँडमध्ये ठेवून देऊया। आता इडली स्टँडमध्ये ठेवत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, जसं की ते होल्स दिसतायत ना ते आपल्या खालच्या इडलीच्या वरती आले पाहिजे, त्यामुळे आपली इडली व्यवस्थित फुलली जाते आणि ओलली देखील होत नाही। साधारण 10 मिनिटं एकदम फुल गॅसवरती इडली आपल्याला वाफवून घ्यायची आहे आणि 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता एखाद्या सुरीने चेक करून बघायचं आहे की आपली इडली व्यवस्थित शिजली की नाही। तर आपली इडली एकदम व्यवस्थित शिजलेली आहे आणि टम्म देखील फुगलेली आहे। आता आपण हे
काढून घेऊया आणि बघू शकता तुम्ही आपली छान जाळीदार इडली तयार झालेली आहे। आपली इडली भांड्याला अजिबात चिकटलेली नाही। अशाच प्रकारे सगळी इडली आपण डिमोल्ड करून घेऊया आणि तुम्ही बघू शकता आपली इडली किती स्पॉन्जी झालेली आहे आणि एक इडली तुम्हाला तोडून देखील दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपली इडली अगदी जाळीदार तयार झालेली आहे। सकाळच्या घाईच्या वेळेत प्रोटीननी भरपूर हा नाश्ता अगदी उत्तम पर्याय आहे। जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी हा प्रोटीनचा एकदम उत्तम पर्याय आहे। म्हणजे असे वेगवेगळे मुगाचे पदार्थ बनवून तुम्ही आपल्या आहारात प्रोटीन वाढवू शकता। तांदूळ आणि उडीद डाळीची इडली तर आपण नेहमीच खातो, तर एकदा माझ्या या पद्धतीने मूग डाळीची इडली घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।